नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. रामेश्वर आहेर ग्रामपंचायत सदस्य निल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला आज आलूविषयी 2 मिनिटं मार्गदर्शन करणार आहे. मामा, आपण आलूचं कोणतं बी आहे रोप आलूचं? हे मंचरचं पोखराज म्हणून बेरं लावलं आपण. 2000 रुपये क्विंटलला भेटलं होतं आपल्याला. ते किती क्विंटल आणलं आपण? हे 5.5 क्विंटल लावले आपण 30 गुंठ्यामध्ये. 5.5 क्विंटल 30 गुंठ्यामध्ये. आणि याच्यामध्ये अजून काही व्हॅरायटी राहते का वेगळ्या? याच्यात व्हरायटी आपल्याला दुसऱ्या काही माहिती नाही, पण आमचा मित्र संतोष उत्तमराव आहेर यांनी आम्हाला याची माहिती दिली. त्याप्रमाणे आपण हे लागवड केलं. आणि याला लावाच टायमाला आपण ते टोळ कांदा लावत नाही का, त्याच प्रकारे लावल्या त्याच प्रकारे लागवड केली. वेगळ्या पद्धतीने नाही, त्याच प्रकारे लागवड केली. एक समजा एका फुटावर एक बटाटा या पद्धतीने आपण लागवड केली. एकच बटाटा फक्त. आता समजा याच्यात समजा आपण एक बटाटा लावले तर एका बटाट्याला समजा किती उत्पन्न होईल बा, किती होईल आपल्याला या वावरातून कमीत कमी समजा 70-75 क्विंटलची अपेक्षा आहे या 30 गुंठ्यातून. तर मग याला बाजार भाव काय भेटतो? बाजार भाव आता जे काही आता जसा भाव असेल तसं त्या प्रकारे आपण. तुम्ही आलू याच्या आधी बी लावले होते समजा? आधी नाही लावली, पहिलंच वर्ष आपण. पहिल्याच वर्ष तुमचं. मग याला लावाच टायमाला समजा खत बी कोणतं सोडलं? आपण खत 20-20-13 आणि दाणेदार टाकलं पहिले. 20-20-13 दाणेदार. आणि मग आता याला समजा आपण आदर केली कस की औषध सोडतो तशी याला ड्रेसिंगला आपण आपलं 50% मधलं क्लोरो सोडलं आणि आता फवारण्या केल्या आपल्या बुरशीनाशकच्या. याला वरून काही फवारणी करायची? 2 बुरशीनाशकच्या फवारण्या झाल्या आतापर्यंत. किती दिवस लागते बरं याला? याला 2.5 महिने लागते असं म्हणणं आहे सर्वांचं. तर आता पाहू. आता आपले समजा 1.5 महिना होऊन गेला याला. आता असे याला छोटे छोटे आलू लागले याला असे आता तयार झाली समजा, तयार व्हायला सुरुवात झाली अशी. आणि समजा मग बाकीच्या शेतकऱ्याला जर लावणार समजा आलू, तुम्ही काय सांगशाल बा त्याची इथली आपल्याला सुरुवातच असल्यामुळे आपल्याला माहिती नाही, पण असं सर्वांचं म्हणणं आहे की बाबा उत्पन्न चांगलं भेटतं, मक्कापेक्षा तरी चांगलं भेटतं असं म्हणणं आहे. मग पाहू आता याच्यात काय होतं. याची लागवड कोणत्या तारखेला करली बा? आता याची समजा 1.5 महिन्यापूर्वी म्हणल्यावर काय तारीख येईल त्याची? तर बी सरासरी 1.5 महिना झाला समजा. 1.5 महिना झाला. ती फिक्स तारीख नाही लक्षात माझ्या. आणि आता किती अजून 1.5 महिना 3 का समजा? 1-6 महिन्यात येऊन जाईल आता आपल्या लगेच काढायला चालते. समजा जेव्हा आलू पकले समजा तो याची पानगळ होती का काही का डायरेक्ट? पानगळ होती याची. करपा येऊन जातो याच्यावर आणि बसून जातो सगळं. अजून तुम्हाला याच्याविषयी काय माहिती आहे? आता याच्यानंतर काही माहिती नाही, पण मक्का पक्ष पुरतं म्हणून असं म्हणणं आहे मित्रमंडळीचं. त्या हिशोबाने आपण याची लागवड केली. समजा तुम्ही डायरेक्ट रोट्या काढा, डायरेक्ट बेडवर समजा रोट्या मारून बेड काढली थोडी आणि त्याच्यावर लागवड केली. आणि मग आता याला समजा याच्यात काही आता निंद लागणार नाही? आता निंदाचं काम नाही याला काहीच नाही. निंदाचं काम नाही, कारण की काळी माती असल्यामुळं गवत भरपूर नाही याच्यामध्ये समजा. आणि कोणला जर भुरमड्या जमिनीत लावच ठरली समजा त्याच्यात बी असली समजा का त्याची इथली आपल्याला नवीन असल्यामुळे इथली आयडिया नाही ना. आणि याचं काही राहतं समजा की आपण कसं समजा आता गहू पेरास कसं हिवाळ्यापासून चालू स्टार्ट, याचं काही तसं राहतं टाइम टू टाइम का डायरेक्ट? नाही, याला कवा बी येतं असं म्हणणं आहे समजा लोकांचं. बाकी आणि याचं बियाणं कुठून भेटतं समजा आपल्या? बियाणं आम्ही फुलंबरीहून आणलं इथून, मंचरचं म्हणून, पोखराज म्हणून. चला, आपलं गजानन भाऊला आपली मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. त्यांना मुलाखत दिल्याबद्दल.